नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल कौशल्य आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। जनरल कौशल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सरकारी नोकरीच्या नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। महाराष्ट्राच्या पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी असून स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी त्यांची मेगा भरती प्रसिद्ध केलेली आहे। तर चला थोडाही वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। आपला हा व्हिडिओ आहे भारतीय क्रीडा प्राधिकरणांतर्गत हाय परफॉर्मन्स कोच, सीनियर कोच, कोच आणि असिस्टंट कोच या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। SAI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे। एकूण 214 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 जानेवारी 2024 आणि संकेतस्थळ हे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे। या भरती संदर्भात इतर महत्त्वाचा तपशील, महत्त्वाचा तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या PDF मध्ये नमूद केलेले आहे। तर मित्रांनो, आपण थोडाही वेळ न वाया घालवता मी तुम्हाला नक्की काय आहे पदे हे दाखवते। तर चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर मित्रांनो, ECIL भरती 2023 याच्यामध्ये जे एकूण पदे आहेत ते 214 आहेत। पदांचे जे नाव आहेत तर हाय परफॉर्मन्स कोच पदसंख्या 9 आहेत, सीनियर कोच पदसंख्या 45 आहेत आणि कोच याच्या पदसंख्या आहेत 43 आणि जे असिस्टंट कोच आहे त्याचे पदसंख्या आहे 117। अशा मिळून 214 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि नोंद आहे। सविस्तर माहितीसाठी खाली दिलेले जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे PDF ते नक्की वाचा। आता याची शैक्षणिक पात्रता काय आहे तर शैक्षणिक पात्रता आहे की SAI NS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक जागतिक स्पर्धक पदक विजेता असावा, 2 किंवा 2दा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्लस संबंधित अनुभव असावा आणि वयोमर्यादा 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे। हाय परफॉर्मन्स कोचसाठी ओके। सीनियर कोचसाठी पण सेम तसंच आहे, फक्त आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्लस 3 वर्षाचा अनुभव असावा। आता हे हाय परफॉर्मन्स कोचसाठी नॉर्मली त्याचा 6 महिन्याचा जरी आपल्याला अनुभव असेल तर आपण करू शकतो, पण सीनियर कोचसाठी आपल्याला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे प्लस 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे। ठीक आहे, तसंच कोचमध्ये पण सेम तसंच आहे, फक्त इथे 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे आणि वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे। आणि असिस्टंट कोर्समध्ये पण सेम तेच आहे क्वालिफिकेशन, फक्त एवढंच आहे की इथे 7 ते 10 वर्षाचा अनुभव असला पाहिजे आणि 40 वर्षांपेक्षा जास्त वय नसावं। तसंच अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे। अर्ज फी काहीच नाही आहे, फ्रीमध्ये। आता वेतन श्रेणी म्हणजेच पगार पाहूया तर 50,300 रुपये ते 2,20,000 पर्यंत आपल्याला ह्या पदांसाठी भेटू शकतो। नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर आहे, तर लवकरात लवकर पॉसिबल असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि अर्ज करण्याची तारीख ही 30 जानेवारी आहे। आता अधिकृत वेबसाईट तर ही स्पोर्ट्स अथॉरिटी india.nic.in हे आहे। आता हाऊ टू अप्लाय, आता आपण अप्लाय कसं करायचं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्यासाठी ह्या वेबसाईटवर जायचं आहे, त्यानंतर संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर लॉगिन ID पासवर्ड तयार होईल तो वापरून लॉगिन करायचे आहे। सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल ID असणे आवश्यक आहे। लॉगिन केल्यानंतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायचे आहेत। एक्झाम्पल फोटो व सही तसेच इतर कागदपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायचे आहेत। अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 जानेवारी 2024 आणि अजून याच्याबद्दल जी माहिती पाहिजे असेल तर सविस्तर माहिती ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिलेला आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही वाचू शकता। तर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन मी तुम्हाला ही लिंक पण प्रोव्हाइड करेन जी आहे जी अधिकृत वेबसाईट आहे ही वाली, तर ही लिंक पण तुम्हाला मी प्रोव्हाइड करेलच। सो तशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता। तर मित्रांनो, एवढी ही जी पदे निघाले आहेत
जे स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी काढलेली आहेत 214 आणि याची शेवटची तारीख आहे 30 जानेवारी. तर लवकरात लवकर तुम्ही ही फॉर्म भरून घ्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल म्हणजे तुम्हाला कोणाला तुमच्या फ्रेंड्सला रेफर करायचं असेल तर आपला व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच मी नवनवीन जे भरती निघत आहेत महाराष्ट्र शासनानुसार किंवा जे सरकारी भरती आहेत त्याचे मी व्हिडिओ घेऊन येत जाईल. तर थँक्यू सो मच तुम्ही जर व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला असेल त्यासाठी. धन्यवाद.